इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असल्याचा इशारा खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना दिला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी तथा विधानसभेच्या जागांवरून जुंपल्याचं दिसतंय। त्यातच आता ठाकरे गटानं ही उडी घेतली आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी सांगलीतून ठाकरे गट त्यांच्या हक्काच्या 2 जागा लढवणार असल्याचा दावा केलाय। खानापूर मिरज विधानसभा ठाकरे गट लढवणार असल्याचं पाटील म्हणाले। त्यामुळे विधानसभेतील सांगलीतील जागा वाटप महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकेल। हा मतदारसंघ आपला जरी नसला तर ह्या परिसरातील सगळी कामं करायची जबाबदारी ही माजी खासदार म्हणून राहणार। काँग्रेस पक्षाला आम्ही दिल्लीत पाठिंबा दिला असला तरी शेवटी आपण अपक्ष आहे। ह्या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आल्याने माझं राहणार की ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो। आज एक होणार नाही, जे तोंडावर आहे जे मनात आहे ते तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे। एक मनाचा मोठेपणा आहे, छाती ठोकपणे केवळ सांगितले महाराष्ट्रापुढे सांगतात की त्यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम आणि सांगलीकरांचा मोठा श्रेयाचा वाटा आहे। म्हणून तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो, विशाल पाटील आणि विश्वजित कदम आम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे जयश्री वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या कसबेट मिरजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आपण लक्ष देऊ। पहिली जागा खानापूर आटपाडी असेल आणि दुसरी मिरज, ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष आमचा ही जागा लढवणार आहे। आणि जो लोकसभेच्या वेळेस जी गद्दारी महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी शिवसेनेबरोबर केलेली आहे ती जर भविष्यात विधानसभेला जर केली तर येणाऱ्या काळामध्ये ह्याची किंमत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। आज काँग्रेस पक्षाचा 1 खासदार असताना 13 खासदारांवर त्यांची संख्या गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदारांचे 8 खासदार झालेले आहेत। हे सर्व श्रेय आदरणीय उद्धव साहेबांना जातं आहे। त्यांनी प्रामाणिक आणि कष्ट करून ह्या जागा विजयी होण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्यांच्याच उमेदवाराला आज सांगलीमध्ये ह्याच 2 पक्षानं गद्दारी करून हरवण्याचा प्रयत्न केला। पण मोठ्या मनाने उद्धव साहेबांनी ह्या सर्व गोष्टी माफ केलेल्या आहेत। पण भविष्यात ही माफी तुम्हाला मिळणार नाही, ह्याची किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोजावी लागेल। आणि ह्या 2 जागेवर आमचे लवकरात लवकर उमेदवार जाहीर होतील।